तुम्ही सुद्धा महागडे पण बिनकामाच्या औषधामध्ये बीज प्रक्रिया केली तर तुमच्या हळदीला ती काहीच उपयोगी पडणार नाही। तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र योगेश पाटील। बऱ्याच जणांचे प्रश्न होते, खूप सारे मेसेज आहेत की लवकरात लवकर आम्हाला बीज प्रक्रियेवर एखादा व्हिडिओ टाका। तर बीज प्रक्रिया म्हणजे नेमकं काय? ज्यावेळेस आपण हळद रानामध्ये लावतो, म्हणजे हळदीचे जे काय आपण बेनं ठेवलेलं आहे ते बेनं ज्यावेळेस आपण व्यवस्थित रानाची मशागत करून काकडं मारून त्याच्यामध्ये ज्यावेळेस लावतो, त्याच्या अगोदर त्याच्यावर कीटकनाशक बुरशीनाशक याची केलेली प्रक्रिया म्हणजे बीज प्रक्रिया। आपल्याला ही बीज प्रक्रिया करताना ध्यानात ठेवायचं आहे की आपल्याला त्याच्यामध्ये आळी आणि बुरशी या दोन गोष्टीसाठी प्रतिकात्मक त्याच्यामध्ये शक्ती वाढली पाहिजे। याच्यासाठी आपल्याला ती बीज प्रक्रिया करायची असते, किंवा त्याच्यावर तयार झालेली बुरशी आणि लागलेला एखादा किडा या सगळ्यांची नायनाट झाला पाहिजे, याच्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करावी लागते। तर याच्यात ध्यानात ठेवा मित्रांनो, आपल्याला एक कीटकनाशक आणि एक चांगलं बुरशीनाशक या दोघांचं मिश्रण करून त्याचं पाणी करून याच्यात हळद आपल्याला 10 ते 15 मिनिट भिजू घालून ठेवायची। त्याच्यानंतर ती हळद काढायची आणि शेतामध्ये लावायची। तर याच्यामध्ये कोणते तुम्ही कीटकनाशक आणि बुरशीनाशक घेऊ शकता, तर याच्यामध्ये ध्यानात ठेवा की न चुकता ही गोष्ट पाळा की आपण जे काही कीटकनाशक कुठलंही निवडल ते आंतरप्रवाही असलं पाहिजे, म्हणजे सिस्टमिक असलं पाहिजे। आणि जे कुठलं आपण बुरशीनाशक निवडणार आहोत ते सुद्धा आंतरप्रवाही असलं पाहिजे। ज्यावेळेस आपण कीटकनाशक आणि बुरशीनाशकाचं द्रावण करतो, त्या द्रावणामध्ये आपण हळदीला भिजू घालतो, त्यावेळेस हळदीच्या बेण्याची जे काही जिवंत पेशी आहेत वरच्या, त्या पेशी त्या औषधाला स्वतःमध्ये शोषून घेतात आणि शोषून घेतल्याच्या नंतर समोर येणारी माशी म्हणा किंवा लागणारी बुरशी याला त्या प्रतिकार करतात। क्युनॉलफॉस सारखे आंतरप्रवाही तुम्ही कीटकनाशक घेऊ शकता, मेटालॅक्झिल सारखे आंतरप्रवाही बुरशीनाशक तुम्ही घेऊ शकता। याचं प्रमाण असं घ्यायचं की जे काय आपण कीटकनाशक घेणार आहोत ते प्रति लिटरला कमीत कमी 2 ml तरी असलं पाहिजे, आणि जे काय आपण बुरशीनाशक घेणार आहोत ते प्रति लिटरला कमीत कमी आपलं 2 ग्रॅम असलं पाहिजे। ज्यावेळेस आपण शेतामध्ये हळद लावणार आहोत त्याच्यामध्ये ध्यानात ठेवा, एक 200 लिटरची तुम्ही टाकी घ्या, त्याच्यामध्ये 400 ml कीटकनाशक टाका जे आपलं आंतरप्रवाही आहे, आणि 400 ग्रॅम जवळपास त्याच्यामध्ये बुरशीनाशक टाका, ते सुद्धा आपलं आंतरप्रवाही असेल। या दोघांचं एकदम चांगल्या पद्धतीने द्रावण बनवा। त्याच्यात जे काय आपल्या हळदीचे पोते आपण एक तर सुती पोत्यामध्ये हळद ठेवलेली आहे, तर तो कट्टा जसाच तसा त्याच्यामध्ये भिजू घाला। कमीत कमी 10 मिनिट तरी तो कट्टा त्याच्यामध्ये ठेवा। जे काय आपण द्रावण बनवलेलं आहे तरच ती हळद पेशीच्या माध्यमातून आतमध्ये शोषून घे। ज्या दिवशी लावगण करायला त्या दिवशी मजूर शेतात असल्यानं वेळ भेटणार नाही, तर अगोदरच्या दिवशी सुद्धा जाऊन तुम्ही ती बीज प्रक्रिया करून तुम्ही ठेवू शकता। कुठलाही किडा आणि सड तुमच्या हळदीला याच्यामुळे लागणार नाही। याच्या समोरील सुद्धा सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जातील, ड्रिचिंग पासून ते शेवटी ढोल पर्यंत या सगळ्या काही गोष्टींचं मार्गदर्शन तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून होत जाईल। यासाठी करा एवढंच की आपल्या चॅनलच्या सोबत राहा। जी काही माझी इंस्टाग्रामची आयडी आहे, युट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर लगेच जाऊन आताच्या आता चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या सोबत राहा। तुम्ही दिलेला एक फॉलो, लाईक आणि शेअर माझा नक्कीच आत्मविश्वास वाढत जाईल। तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त गोष्टी माझा घेऊन येण्याचा एक प्रयत्न आहे। त्या सगळ्या प्रयत्नांना तुमची साथ महत्वाची आहे, त्यामुळे फॉलो करा, सोबत राहा।